इथे बायपास जो आहे पालजी छत्रपूर बायपास एका वर्षामध्येच त्याचा पुलाचा भराव कोसळला। 6 महिन्यापूर्वी खासदारांनी असेल किंवा गुलाबराव पाटलांनी त्याच्या निकृष्ट कामाबद्दल तक्रार केली। आज भाजपच्या नगरसेविका ज्या आहेत त्यांनी स्वतः खड्ड्यांची जी दुरुस्ती केली तिची बोलबोल केली की फक्त माती टाकली जाते आहे। अशा पद्धतीने महापालिकेचा निर्धावपणा, प्रशासनाचा निर्धावपणा या ठिकाणी समोर येतोय। सत्ताधारी पक्षाला या ठिकाणी रस्त्यावर उतरावं लागते प्रशासनाच्या विरुद्ध। नाही, ही वस्तुस्थिती आहे की मागच्या प्रशासकीय काळामध्ये झालेलं हे कामकाज आहे। त्यावेळेस महापालिकेमध्ये सत्ता नव्हती, प्रशासनाच्या काळामध्ये हे झालेलं कामकाज आहे। त्याच्यामुळे मला वाटतं मी कालचीच बातमी पाहिली, पालकमंत्री महोदय असतील किंवा मंत्री गिरीश महाजन साहेब असतील, यांनी देखील संबंधित अधिकाऱ्यांना खडसावलेलं आहे। मला वाटतं या सगळ्या विषयाची तातडीने चौकशी होऊन संबंधित कॉन्ट्रॅक्टर जर का दोषी असेल तर त्याच्यावर कार्यवाही झाली पाहिजे। जळगावच्या शहरातला खड्ड्यांचा विषय किंवा त्या नागरिकांचा आज भाजपच्या नगरसेविका रस्त्यावर उतरल्या। आपल्याला शहरात पुलाच्या मागणीसाठी या ठिकाणी स्वाक्षरी मोहीम राबवावी लागते। कुठेतरी प्रशासन या ठिकाणी प्रशासनावर दबाव नाही असं वाटतंय का? नाही, मला असं वाटतं की आज जळगाव शहरामध्ये एक अतिशय चांगल्या पद्धतीची कामाला सुरुवात झालेली आहे। ही वस्तुस्थिती आहे की मागच्या काळामध्ये जळगाव शहरात आभाळ फाटलं होतं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। त्याच्यामुळे हे अचानक दुरुस्त होईल असं कोणी स्वप्नातही पाहू शकत नाही। या सगळ्या शहराला लाईनीवर आणण्यासाठी किंवा विकासात्मक दृष्ट्या पुढे नेण्यासाठी किमान 2-4 वर्ष तरी लागतील। ही काही जादूची कांडी नाही की एक मंजूर करून आणले लगेच कामं होतील, असं अजिबात होणार नाही। त्याच्यामुळे ज्या पद्धतीने आता प्रशासन किंवा लोकप्रतिनिधी एक चांगल्या पद्धतीचा निर्णय घेत आहे। सुदैवाने इथं भारतीय जनता पक्ष, शिवसेना महायुतीचे महापौर आहेत, आपले पालकमंत्री युतीचे आहेत, मुख्यमंत्री माननीय युतीचे आहेत, नगर विकास मंत्री महोदय युतीचे आहेत। त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जळगाव शहराचा विकासात्मक दृष्ट्या काया पलटेल यात माझ्या मनामध्ये शंका नाही।